फक्त रॅप तर माझ्यासाठी नाहीये. आता जसं मैं नहीं तो कौनमुळे जो दिसेल तो त्यामुळेच ओळखतो, तर मला त्याच्यात काहीच मजा नाही येत. तर ती काय करायची, मला उलटं धरायची, दोन्ही पाय असे हातात उलटं धरलंय मला. आता माझं तोंड खाली आहे, मला उलटं धरलंय आणि गोल 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 फिरते जोर जोरात. आणि एक दोनदा माझं डोकं आदळलंय सोफ्याला, खुर्चीला, पण तिला काहीच नाही, ती फ्लिंचच नाही व्हायची, काही कर. तर त्याच्या ह्या साईडला काच होती, त्याच्यात डोकं फोडलं. जे काहीतरी बेकार लिहिलेलं असतं किंवा काहीतरी बेकार क्रिएट करतात आणि ते पॉप्युलर होतं ना, हा दोष ऑडियन्सचा आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा क्षण येतो किंवा असे चॅलेंजेस येतात की ज्यावर मात करून तुम्हाला आयुष्याची जय करावीच लागते. माझ्यासोबत आता आहे जिला रॅपर म्हटलेलं खरं तर आवडत नाही, तिला गायिका म्हटलेलं आवडतं का नाही. सो मी थेट त्या मराठी मुलगीची ओळख तुम्हाला करून देते. सृष्टी तावडे, खूप खूप स्वागत आहे तुझं. येस. पण जसं मी इंट्रोडक्शनमध्ये म्हटलं की प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही चॅलेंजेस येतात की ज्यावर मात करून तुम्हाला आयुष्याची जय करावी लागते. असे अनेक प्रसंग तुझ्याही आयुष्यात आले असतील, तर तुझ्या आयुष्यातला आयुष्याची जय मोमेंट काय होता? एक मोमेंट एवढा स्पेसिफिकली आहे जो कधी मला वाटतं मी मरेपर्यंत तोच मोमेंट माझा आयुष्याची जय मोमेंट असणार आहे. मी एका फेस्टमध्ये होते, त्या फेस्टच्या गेट बाहेर पाय ठेवताना, म्हणजे बाहेर पडताना मी डोक्यात ठरवलेलं की आता ह्या गेट बाहेर पाय ठेवला की मी ही अशी अशी व्यक्ती असणार. अच्छा. आणि पाय ठेवून मी तशी व्यक्ती आहे असं वागायला लागले. म्हणजे ते म्हणतात ना, फेक इट टिल यू मेक इट, तसं मी ऑलरेडी म्हणजे बनले होते. ते जे मला बनायचं होतं ते मी बनले होते त्या गेटच्या बाहेर पाय ठेवून. आणि मग एव्हरी सिंगल डे तसंच ते प्रत्येक गोष्ट फॉलो करत 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 आपोआप ती माझी रियालिटी झाली. तर मला वाटतं तो गेट बाहेर पाय ठेवण्याचा मोमेंट माझा आयुष्याची जय मोमेंट आहे. म्हणजे प्रॉपर फिल्मी. लाईक यू सेड, फेक इट टिल यू मेक इट. म्हणजे तू डोक्यात, तुझ्या मनात तो विचार पक्का केलेला की सृष्टी ही सृष्टी झाली आहे आणि तसं तू वागत राहिली आणि ते तुझ्या जीवनात, आचरणात तू आणलंस. क्या बात आहे. आणि त्याच्यानंतर मग सृष्टी रॅपर झाली का? हो, नंतर. पण तुला ते हो असं एक्सप्रेशन काय येते? ऍक्च्युली मला ना कोणत्याच मोल्डमध्ये किंवा कोणत्याच बॉक्समध्ये नाही राहायला आवडत. आणि जास्त वेळ तर अजिबात नाही. म्हणजे थोडा वेळ सगळ्यांनी म्हटलं हा रॅपर खूप मस्त हे करतेस, ते थोडा वेळ ठीक आहे माझ्यासाठी ते. त्याच्यानंतर जर मला एकाच नावाने आयुष्यभर किंवा एकाच गोष्टीमुळे जर आयुष्यभर ओळखत असतील, आता जसं मैं नहीं तो कौनमुळे जो दिसेल तो त्यामुळेच ओळखतो, तर मला त्याच्यात काहीच मजा नाही येत. की म्हणजे मी त्यानंतर काहीच नाही केलं का की ज्याच्यामुळे ओळखावं, की जे लक्षात राहावं. तर माझा प्रयत्न तो असतो की हे झालं, आता ह्याच्याहून वेगळं काहीतरी करून दाखवायचं, मग आता त्याहून वेगळं काहीतरी. आणि ते माझं कायम कॉन्स्टंट बदलतच असतं. त्यामुळे फक्त रॅप तर माझ्यासाठी नाही आहे की फक्त रॅपच आयुष्यभर करू तर मला रॅपरच म्हणा, ते नाही होऊ शकत. तर आता मी आज रॅप करते, उद्या माझा अचानक इंटरेस्ट पेंटिंगमध्ये येईल, मग मी पेंटिंग करीन आणि मग मला पाहिजे की पेंटिंगमुळे मला ओळखा. की मला कोणत्याच बॉक्समध्ये बसायला नाही आवडत की मी हे आहे. हे जर तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला कळलं मी काय आहे, तर म्हणजे मी खूप लिमिटेड आहे. आता मला ते बनायचं जे तुम्हाला कळणारच नाही. क्या बात आहे. स्वतःला चॅलेंज करणं आवडतं तुला. सृष्टी, मराठी मुलगी आहेस, विरारची मुलगी आहेस, कोकणातली आहेस. मला तुझं आणि कोकण कनेक्शन जाणून घ्यायला आवडेल. कारण ना झालंय असं की मी तुझे अनेक इंटरव्ह्यूज पाहिलेत आणि त्यात इतक्या त्याच गोष्टी सृष्टीच्या लोकांना आता कळल्या आहेत. त्यामुळे आता काहीतरी नवीन डिस्कवर करूया आपण. आणि मला तुझं आणि तुझं कोकण कनेक्शन जाणून घ्यायला आवडेल. तर ना माझी एक बेस्ट फ्रेंड आहे, तिचं पण नाव सृष्टी संतोष तावडे आहे. ठीक आहे. अच्छा. हा, माझं पण नाव सृष्टी संतोष तावडे, तिचं पण सृष्टी संतोष तावडे. तर आणि ती रोज माझ्यासोबतच राहते. म्हणजे मोस्टली असं महिन्यातून एकदा ती स्वतःच्या घरी जाते, बाकी अख्खा महिना माझ्या घरी असते. तर आम्ही ना कधीही झोपण्याआधी वगैरे एक आमचं सेशन होतं, ऑलमोस्ट पॉडकास्टच होतं, जे मालवणीत असतं. आणि त्याचे विषय म्हणजे तू इमॅजिनच नाही करू शकत की ह्या विषयावरती आम्ही मालवणीत पॉडकास्ट करतोय. आमचा एक म्हणजे असं कुठे ओपन काय म्हणतात, रिलीज नाही आहे, माझ्या फोनमध्ये आहे सगळं. पण
एपिसोड बनवून ठेवलेत मी माझ्या फोनमध्ये. तर एक एपिसोड आहे बॅटमॅनवर. बॅटमॅन दोघींनी पण नाही बघितलंय, काहीच नाही माहिती बॅटमॅन बद्दल. ठीक आहे, अजिबात काहीच नॉलेज नाही बॅटमॅनचं. पण गप्पा मारता मारता कुठून तरी बॅटमॅन शब्द निघाला आणि आम्ही सुरू केलं बोलायला. मी लगेच फोनमध्ये ऑडिओ ऑन केला. अख्खा 1 तासाचं बॅटमॅनवरती आमचा पॉडकास्टच्या मालवणीत, ज्याच्यामध्ये आम्ही डिस्कस करतोय की बॅटमॅन. आम्ही ना दोघी लगेच गावच्या एकदम बायका होतो, टिपिकल गावच्या बायका. ठीक आहे, मालवणी बायका होतो. मालवणी. आणि बॅटमॅन आमच्याच गावात लहानपणापासून वाढला. आम्ही बघितलं त्याला हे करताना ते करताना. आणि त्याची आऊस आमच्या घरी रड रड रडी, आमच्या घरची भांडी घासी. पण त्याचा तो आपली काय शिटा तो आपली काळी कचऱ्याची पिशी घालून हिंडी गावभर. काही तुटकं फुटकं मालवणी. हा, लिटरली काही तुटकं फुटकं, दोघींना पण अर्ध अर्ध येतं. नंतर एक एपिसोड काढला दीपिका पादुकोणवर. काहीच ऍक्च्युअल फॅक्ट्सचा काहीच संबंध नाही पूर्ण पॉडकास्टशी. काहीही बोलतोय त्याच्यामध्ये की पादुकोणांच्या दीपल्यान काय नाव केले बॉलिवूडात जाऊन. वा वा वा, असं सगळं. आणि मग ते जे एक टिपिकल ते डिस्गस्ट असतं ना, मालवणी बायकांच्या टोनमध्ये एक डिस्गस्ट असतो की काहीही करा तुम्ही, त्यांना आवडणारच नाही. काहीही करा तुम्ही, किती चांगलं काम केलं तरी काय मेलन केले नी, काय बक्षीत त्याचा त्वान. तर काहीही आम्ही विषय काढला तरी त्याचा डिस्गस्ट तर आहेच आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये एकदम प्रॉमिनेंटली डिस्गस्ट. हा माझा मालवणीशी संबंध. क्या बात आहे, म्हणजे हे तुझं कोकण कनेक्शन आहे. बरं, मराठी गाण्यांविषयीचं काय मत आहे तुझं? मराठी गाणी ऐकतेस का? आणि एखादं मराठी गाणं पण होऊन जाऊ दे आता. बऱ्याच टाईपची गाणी रॅन्डमली ऐकते. माझं असं काही टाईप नाही आहे. त्यात पण मला एका बॉक्समध्ये बसायला नाही आवडत की मला रॅपच आवडतं ना मला हेच गझलच आवडते. सगळं रोज बदलत असतं ते. तर एक मराठी गाणं आहे जे मला आवडतं, ज्याच्या कॉम्पोजिशनमुळे मला ते आवडतं. की मला असं वाटतं की असं मला कंपोज करता यावं. अच्छा, येत नाही मला तसं, पण असं जर मला आलं तर मला आवडेल, म्हणून ते मला गाणं लक्षात राहतं. हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी, दिसशी तू दिसशी तू दिसशी तू नवतरुणी काश्मीरी. है ना? नाईस. आणि मी तुला एक सांगते. तर ना लहानपणी तू माझं गाणं ऐकलंस बचपन? हा, मी ऐक. त्याच्यामध्ये ना जे मी सांगितले ना ती अख्खी स्टोरी की आमच्या घरी एक काम करायची बाई आणि तिने 3 वर्ष टॉर्चर केलं वगैरे वगैरे. तर तेव्हाची गोष्ट आहे की एकदा टीव्हीवरती ना म्हणजे ते माहितीये सकाळी एक यायचं जय महाराष्ट्र आय थिंक, ज्याच्यावर बर्थडे सांगायचंय. आज चिंटूचा बर्थडे तुम्हाला महाराष्ट्र ते, हा, गुड मॉर्निंग महाराष्ट्र सांगते. तर ते चालू होतं आणि आई बाबा कामाला जायला बाहेर पडले आणि म्हणजे लिटरली दरवाजाच्या बाहेर जस्ट गेले ते, आणि तिने लगेच म्हणजे तिची नजर माझ्यावर होती की काहीतरी मी ऑलरेडी केलंय चुकीचं, की ती आता मला मारणार आहे. मी काहीच नाही केलं, मी जस्ट उठले आता झोपेतून, आणि ती ऑलरेडी म्हणजे मला दिसत होतं तिच्या डोळ्यात की आता ती मारणार आहे काही कारण नसताना. तर तेव्हा बॅकग्राऊंडमध्ये टी व्हीवरती हे चालू होतं गुड मॉर्निंग महाराष्ट्र वगैरे, आणि त्याच्यामध्ये हे गाणं वाजलेलं. आणि काही म्हणजे ना त्या गाण्यात अजिबात काहीच भीती वाटण्यासारखं नाही, पण मला आजपर्यंत ते गाणं कुठे वाजलं जरा तरी मला भीती वाटते, कारण की माझी ती मेमरी असोसिएटेड आहे त्या गाण्यासोबत. तर एवढं सुंदर गाणं आहे, पण मी ऐकूच नाही शकत एवढं सुंदर. या गाण्याशी तुझी ती मेमरी नाही, हे गाणं नाही आहे ते हे आहे. हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. नाही ऐकू शकत. हो. गेलं ते गाणं माझं, कारण त्या गाण्याशी तुझी हा म्हणजे कुठेही वाजलं की मला लिटरली ते चित्र माझ्या डोळ्यासमोर येतं की हे गाणं वाजत असताना काय घडत होतं. आणि गाण्याचा तर काहीच संबंध नाही, तरी पण आता कधीही मी आयुष्यभर कधीही ऐकेन तरी पण माझ्यासाठी तेच राहणार कनेक्शन. पण काय घडलं होतं त्यावेळेला? असं होतं की ती ना बेसिकली तिचं आमच्या एका दूरच्या रिलेटिव्ह सोबत अफेअर होतं, आणि ते तिला माझ्या आईबाबांपासून लपवायचं होतं, कारण की ती आमच्या घरात काम करत होती आणि आमचा रिलेटिव्ह होता तो. तर तिला आईबाबांना कळू द्यायचं नव्हतं माझ्या, आणि घरात मी असायचे कायम. तर मला माहिती होतं कोण येतं कोण जातं, पण मला हे नव्हतं माहिती की त्यांचा अफेअर आहे. मी 4 वर्षांची होती, तर मला काही ॲज सच माहिती नव्हतं. असं तिला अजिबात रिस्क नव्हती माझ्यापासून, पण तिला असं वाटलं तरी पण की ही एक दिवशी तोंड उघडेल
तर तोंड बंद करायचं आहे. तर तिने त्यासाठी आय डोंट नो इफ आय म्हणजे मी कुठे सांगितलं आहे का हे, एकदा ना ते लोक ना आमच्या घराच्या जवळ एक गार्डन होतं, तर त्या गार्डनमध्ये जायचे ते लोक जसं खेळायला. तर ना मला पण घेऊन गेलेले आणि मी माझं खेळत होते आणि ते आपलं खेळत होते. तर नंतर तिथून परत येताना जे बिल्डिंगचं गेट असतं ना आपलं मोठंवालं, तर मी पळत आले पुढे आणि मी तेव्हा 4 वर्षांची होते, ठीक आहे. मी पुढे पळत आले आणि मी जाऊन गेटवरती जाऊन चढून थांबलेले आणि त्यांची वाट बघत होते यायला, की ते येतील तर मी त्यांना दाखवेन की बघा मी काय केलं. तर मी वाट बघत होते आणि ती त्याला बाय वगैरे बोलून आली आणि नंतर ती बोलली की हा जो म्हणजे हे जे आलेले आहे आपल्याकडे, हे तू आईला सांगणार की हे आलेले, कारण की घरी कोण नव्हतं ना, हा एकटा म्हणजे घरी कोणी नसतानाच यायचा तो. तर मला काय माहिती की ह्याच्यात लपवण्यासारखं काही आहे. तर म्हटलं हां सांगणार, कारण की आमचाच रिलेटिव्ह आहे, का नाही सांगणार. तर तिने माझं डोकं धरून त्या गेटमध्ये आदळलं आणि डोकं 4 वर्षाची हां असताना. हां हां काहीच म्हणजे जरा पण असं ना काय म्हणतात असं फ्लिंच पण नाही. डिरेक्टली असं वाटलं की ते जसं स्क्रिप्टेड असतं ना, खराब ॲक्टिंग करतात ना लोक, की जसा डायलॉग पाठ केलाय तसंच्या तसं, म्हणजे जरा पण इकडे तिकडे हलत नाही, जसा डायलॉग लिहिलेला आहे तसाच्या तसा बोलतात, कारण की पाठ करणार आहेत. ऑलमोस्ट तसं होतं की ही ठरवून आली आहे की काय करायचं आता पुढे, स्क्रिप्ट काय आहे. तर विचारलं तिने, मी म्हटलं हां मी तर सांगणार. तर तिने डोकं धरून धाडकन मारलं त्या गेटमध्ये लोखंडाच्या आणि मी मागे पडले आणि मी रस्त्यावरती आमच्या बिल्डिंगच्या गेटच्या गेट समोर रस्त्यावर पडले आहे, रक्त विक्त येते आणि कोणी नाही आहे आसपास. तेव्हा वॉचमॅन पण नव्हता, तेव्हा अजिबात कोण नव्हता आसपास, म्हणूनच तिची हिंमत पण झाली. आणि तिने माझ्याकडे म्हटलं आणि फक्त बोलली की नाही सांगायचं, आणि गेली आमच्या घरी. म्हणजे आमच्याच घरी गेली ती चालत, मला रस्त्यावरच सोडून. शिट. तर तेव्हा मला क्लिक झालेलं की आता कोणालाच नाही सांगायचं या माणसाबद्दल कधीच काही, नाही तर मार खावा लागेल. पहिल्यांदा हे मारलेलं? पहिल्यांदा होतं. त्याच्यानंतर काहीच कारण नव्हतं. मी ना कोणाला सांगितलेलं ना मला कळलेलं. मला तर तू कळलंच आईला नव्हतं की पण कधीच नाही बोलली मी हे? मध्ये ट्राय केलेलं. हे मी तुला सांग, हे तर खूप काय स्टोरी आहे. सॉरी हा, मला माहिती आहे की तू एकदा मला इमोशनली ऐकते, पण माझं ते ऑलरेडी तू गो थ्रू केलं मनात. एवढं, हां. हो. त्यांना मी मध्ये 3 वर्षांचं हे होतं हा एपिसोड, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये ना मी 2-4 वेळा ट्राय केलेला आईबाबांना सांगायला, पण तिने मला धमकावून ठेवलेलं. म्हणजे रोज जेव्हा तिने मारलं तेव्हा हे धमकावून ठेवलेलं की जर सांगितलं तर उद्या अजून मारणार. तर उद्या अजून मार खायचा नाही म्हणून मी सांगायचे नाही. पण मी पूर्ण 3 वर्षात 2-4 वेळा ट्राय केलं सांगायला की हां म्हणजे नाही राहवत होतं मला. तर एकदा काय केलेलं, माझ्याकडे एक डॉल होती जी माझ्याच हाईटची होती, म्हणजे मी एवढी तर डॉल पण एवढी असं. तर ना आई घरी होती आणि अजून घरी नाही, ती किचनमध्ये होती, काम करत होती तेव्हा. आणि मी आणि आई हॉलमध्ये होतो, तरी पण मी हिंमत केली काय माहिती कसं, ती किचनमध्ये असताना पण. आणि ती डॉल घेऊन आले मी आणि मी म्हटलं की मी तुला दाखवते की ही काय करते जेव्हा घरी कोण नसतं तेव्हा. मग आईला दाखवायला हे करते मी. तर ती काय करायची, मला उलटं धरायची, दोन्ही पाय असे हातात उलटं धरलंय मला. आता माझं तोंड खाली आहे, मला उलटं धरलंय आणि गोल 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 फिरते जोर जोरात. तू इमॅजिन कर, जर जोरात कोणी फिरतं आणि तुझ्या हातात माणूस आहे अख्खा, तर तो तर फुल स्विंग होणार ना. आणि आमच्या हॉलमध्ये कन्सिडरेबल जागा होती, त्याच्यामध्ये ती गोल गोल फिरते, मी अशी अख्खी मी अशी फिरते, स्विंग करते मी. आणि 1-2दा माझं डोकं आदळलंय सोफ्याला, खुर्चीला, पण तिला काहीच नाही, ती फ्लिंचच नाही व्हायची, काहीही कर. म्हणजे ती आय डोंट नो कसं काय हे पॉसिबल कसं आहे, पण तिला काहीच नाही फरक पडायचा. आणि हे मी दाखवण्याचा प्रयत्न करत होते आईला, ठीक आहे. आता मी तुला सांगितलं, तुला कळलं ना की काय दाखवण्याचा मी प्रयत्न करते. मी एवढी होते तेव्हा आणि माझी डॉल पण एवढी, आणि मी आईला दाखवते आणि मी डॉल उलटी धरली आणि म्हटलं आता हे असं असं करते ती, आणि मी गोल गोल फिरायला लागले. पण मी गोल खूप स्लो फिरते. मी एकदम स्लो गोल फिरत होते आणि डॉल कुठेच नाही जाते, डॉल इथेच आहे, अशीच फिरते डॉल खाली. तर आईला वाटलं ही मला खेळवते, आई इमॅजिन करते की मी हसत असेल. तर आईला नाही कळलं की हे काहीतरी बरोबर, तिला वाटलं खेळवत असते आणि ही उगाच काहीतरी बोलते. तर ते माझं फेल गेलं की नाही कळलं तिला. नंतर मी फोटो अल्बम्समध्ये ना, फॅमिली फोटो अल्बम्स असतात ज्याच्यात तिचा फोटो होता कामालीचा,
त्या प्रत्येक फोटोवर परमनंट मार्करनी सर्कल करून वरती लिहून ठेवलं शी इज किलिंग मी. सगळ्या फोटोवर लिहून ठेवलं शी इज किलिंग मी, शी इज किलिंग मी. आणि मग जबरदस्ती आई बाबांना चला फोटो बघूया. पण ते पण आउट ऑफ नोवेअर, आता तू घरी जाशील उगाच का फोटो बघशील, म्हणजे करेक्ट, हा रेग्युलर थॉट थोडी. तर नाही बघितलं त्यांनी, ते पण फेल झालं. मग मी एकदा बाबांना सांगितलेलं की आम्ही ग्राउंड फ्लोअरवर राहायचो, तर मी बाबांना सांगितलेलं तुम्ही कामाला जाल ना तर घरातून बाहेर पडा आणि बाहेर हॉलच्या खिडकीच्या इकडे लपून बघा किती काय करते, ती मला मारणार आहे, तर तुम्ही बघा लपून. तर आय एम नॉट शुअर की त्यांनी बघितलं की नाही, मला काहीच नाही माहिती. पण मी खूप खुश होते की आज सगळं कळणार, आज सगळ्यांना सगळं कळणार खरं, आणि आजपासून बंद होणार मारबीर खाणं. तर मी एवढी खुश होते ना की माझ्या चेहऱ्यावर दिसत होतं की काहीतरी वेगळं आहे. तर तिने नाही मारलं मला, तिने नाही मारलं. आणि बाबांनी जर बघितलं असेल, बाबांनी तर म्हण की काय झालं, सुट्टी करायला लावली. तर ते पण वेस्ट गेलं. आणि पण तुला ज्या जखमा यायच्या त्या काय, प्रत्येक गोष्टीचं तिच्याकडे रिझन होतं. आता समजा मला गुडघ्यावर लागलं तर तू सायकलवरून पडलीस, ठीक आहे, कुठे डोक्या बिक्यावर लागलं पायऱ्यांवरून पडलीस. नंतर एकदा माझी हे थंबची स्किन उडवलेली तिने सुरीने, आणि ते बोलली की तू सांग ॲपल कटरने ॲपल कापत होतीस, त्याच्यात हे कट झालं. प्रत्येक गोष्टीचं. एकदा ना स्कूल युनिफॉर्मचा टाय असतो ना, तो मला स्वतः बांधता नाही यायचा तेव्हा लहानपणी, तर ती बांधून देत होती. आणि समोर आपला शोकेस होता, म्हणजे आरसा होता समोर माझ्या, तर मी त्याच्यात बघून अशी नाचत होते, ठीक आहे, नॉर्मल आपलं नाचत होते. आणि ती मला 2-4 वेळा बोलली की सरळ राहा, आणि मी नाही ऐकले. मी काय ऐकीन, मी 4 वर्षांची होते, ठीक आहे, मी अशी नाचते फक्त. आणि ती सरळ राहा करत होती, मी नाही ऐकले. तर तिने डोकं धरून ते ह्याच्यात, म्हणजे काय म्हणतात, ती आरसा नव्हता, काच होती, त्याच्या ह्या साईडला ती सुईंग मशीन होती आपली, काय म्हणतात वड्यावर ते होतं. तर त्याच्या ह्या साईडला काच होती, त्याच्यात डोकं फोडलं आणि ती काच फुटली. त्याचं पण रिझन सांगितलं की मी घसरून पडले काचेत. हे आणि ते बिलिव्हेबल होतं कारण की मी पडायचे घसरून. काय ट्रॉमॅटाइज्ड. म्हणजे तुझं काहीतरी भलतच होतं काहीतरी ते, म्हणजे त्याला बालपणच नाही बोलू शकत मी. काय ते म्हणतात ना, कोणता तो शो, खतरो के खिलाडी मध्ये काहीतरी करायचं ना आपण वाचवायला स्वतःला, जो माझा रोजचा एपिसोड होता. पण मग तू मुक्त कधी झालीस यातनं? 2nd स्टँडर्ड मध्ये एकदा मी आईबाबांना बसून, ती मार्केटला गेलेली कामाली, तेव्हा मी आईबाबा घरी होते, संडे होता. मी लिटरली ना संडे सोडून बाकी दिवस मार खाल्ल्या 3 वर्ष. फक्त संडेला मार नाही खायचे कारण की संडेला आईबाबा घरी असायचे. तर त्या दिवशी आईबाबांना बसवून मला 2nd स्टँडर्डमध्ये जाऊन मला क्लिक झालं की ही बोलते की जर सांगितलं सर उद्या अजून मारीन. पण पूर्ण 3 वर्ष मी अजूनच मार खाल्लाय दर दिवशी. मग त्यापेक्षा मी सांगून मार खाईन ना, मी न सांगता का मार खाते. तर जर मार खायचाच आहे उद्या, मला माहितीच आहे उद्या मार खायचाच आहे, तर ॲटलिस्ट मी सगळं क्लिअर सांगेन. तर आईबाबांना बसून तास 2 तास गेले असतील, प्रत्येक जखम एक्सप्लेन केली. मग ते एक्सप्लेन केलं की कोणाकोणाला माहिती आहे, आमच्या नेबर्सना वगैरे माहिती होतं, आणि त्यांनी काहीच हेल्प करण्याचा प्रयत्न केला नाही, काहीच नाही, फुल कानाडोळा. तर त्यांच्याबद्दल सांगितलं की ह्यांना माहिती आहे, ह्यांना विचारा, त्यांना माहिती आहे, त्यांनी हे बघितलंय, ह्यांनी हे होताना बघितलंय. माझी एक मैत्रीण होती, एकुलती एक मैत्रीण होती लहानपणी. ती एकदा हॉलमध्ये ॲक्च्युली मी खेळायला गेले तिच्यासोबत, आणि मी तिला जाऊन सांगत होते की मी 4 वर्षांची होते, प्लीज कन्सिडर की मी 4 वर्षांची होते, मी पुढचं सांगण्याआधी. तर मी तिला सांगत होते की आज मी कामवालीला बाथरूममध्ये सुसू करताना बघितलंय. आणि हे मी खूप एक्साइटमेंटने सांगते की काय मी सांगू तुला, ओ शिट, माझ्या घरी काय चाललंय. तर ना तिला सांगत होते, आणि ती पण लहान होती, तिला नाही समजलं, आणि तिने जाऊन कामवालीला सांगितलं की हिने तुम्हाला सुसू करताना बघितलं. हे भगवान, मग तू गेलीस? वाट लागली. तिला बसवलं माझ्या घरी, माझ्या मैत्रिणीला हॉलमध्ये बसवलं, आणि तिला सांगितलं की बघ. आणि 1 तास मी हँगरनी मार खाल्ला त्याच्यानंतर. फॉर दिस सांगायला की तिने दार बंद नाही केलं, ही माझी चूक आहे का? काय शांतता आहे बरं. एनिवे, तर असं होतं. आणि मग मी 2nd स्टँडर्डमध्ये आईबाबांना साधारण 6-7 वर्ष, तेव्हा सगळं एकदम क्लिअर सांगितलं, प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन केली. मग सगळे प्रूफ दिले की ह्यांना माहिती आहे, त्यांना माहिती आहे, हा किस्सा ह्यांना माहिती आहे, वड्यावर.
रिलेटिव्स पण होते माझे ज्यांना माहिती होतं, त्यांनी पण काही नाही, कोणीच ॲक्च्युली काहीच हेल्प करण्याचा प्रयत्न नाही केला, सगळे गप्प होते. तेव्हापासून माझा हा स्ट्रॉंग बिलीफ आहे पर्सनल लाईफमध्ये पण आणि सोशल लाईफमध्ये पण, देशाला घेऊन सुद्धा हा तेव्हापासून नाही, आताच बनलाय, पण त्या रिझन आहे की एनिथिंग म्हणजे आपण असं मानतो की चांगलेपणाच्या विरुद्ध फक्त वाईट पण असू शकतं, पण त्याहून खूप जास्त नुकसान तेव्हा होतं जेव्हा कोणी गप्प बसतं. करेक्ट. म्हणजे जेवढे लोक गप्प बसलेले ह्या सिनॅरिओमध्ये, त्यांच्यामुळेच मी सफर करत होते तेव्हा, जे वाचू शकले असते मी, म्हणजे त्यांच्याकडे आवाज होता, मी लहान होते पण ते तर नव्हते लहान, ते बोलू शकत होते, ते कोणीच काही बोललं नाही, त्याच्यामुळे मी सफर केलं. आणि माझ्यासारखे कितीतरी असतील जे म्हणून सफर करतात कारण की कोणी नोबडी इज रेझिंग व्हॉइस फॉर देम, कोणी काहीच बोलत नाही आहे त्यांच्या बाजूने, जे नाही बोलू शकत त्यांच्यासाठी कोणी नाही बोलत आहे. तर हा खूप स्ट्रॉंग बिलीव्ह झाला माझा, इवन देशाला घेऊन सुद्धा, की आपल्या देशात सुद्धा जेवढे पण कम्युनिटीज आहेत ज्यांचा स्वतःचा व्हॉइस नाही आहे किंवा ज्यांचा आवाज उठवायला हवा. हां, तर मला माहिती आहे की आता ॲज अ रॅपर, जर मी स्वतःला रॅपर म्हणू इच्छिते, तर आय वॉन्ट टू मेक शुअर की मी असं काहीतरी बोलू माझ्या रॅपमध्ये की कोणाचा तरी आवाज बनू मी, कोणाचा तरी, म्हणजे नो मॅटर वॉट कम्युनिटी इट इज, माझीच माणसं असली पाहिजे तसं नाही की माझ्या पर्सनल आयडेंटिटीमध्ये बसणारी माणसं, कोणाचाही आवाज बनता जर येत असेल तर मग अर्थ आहे स्वतःला असं नाव देण्यात की मी हे आहे, मी ते आहे. नाहीतर मग तुम्ही जर गप्पच आहात तर तुम्ही गप्पच राहा, असं मला वाटतं. पण कुठे गेलो नाही. बट मला वाटतं सृष्टी, याच सगळ्या गोष्टींमुळे तू सगळं एक्सप्रेस करायला लागलीस आणि त्यामुळे तू ॲज अ रायटर खूप जास्त लिहितेस. कारण मी असं ऐकलंय की रॅप तर सगळ्यांनाच आवडतात, कारण ते डिस्टिक 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 असं जे काय तुमचं असतं ते, पण त्यात अनेकदा असं होतं की शब्द काय वापरले जातात ह्याकडे कुणाचं लक्ष नसतं. कारण हल्ली तर तो एक ट्रेंड आलाय की बाई शिवी असली पाहिजे आणि काहीतरी घाणेरडे शब्द वापरले की तो रॅप होतो. पण यू बिलीव्ह इन रायटिंग, तुझं असं म्हणणं आहे की त्याला खूप अर्थ पाहिजे. तर तुझ्या ह्या गोष्टींचा हे रिफ्लेक्शन आहे का की तू खूप व्यक्त व्हायला लागलीस किंवा तू लिहायला लागलीस किंवा कोणी ऐकायला नव्हतं म्हणून तू लिहायला लागलीस? ते पण आहे की तेव्हा तर अजिबातच कोणीच नव्हतं ऐकायला जेव्हा मी सुरू केलेलं, आणि बराच वेळ कोणीच नव्हतं, म्हणजे लिहित होते आणि कुणीच नव्हतं आसपास ऐकणारं. माझं एक ॲक्च्युली याच्यावर ओपिनियन आहे की जे काहीतरी बेकार लिहिलेलं असतं किंवा काहीतरी बेकार क्रिएट करतात आणि ते पॉप्युलर होतं ना, हा दोष ऑडियन्सचा आहे. ॲज अन ऑडियन्स, यु नो, एक कोट आहे, यू एक्सेप्ट द लव्ह दॅट यू थिंक यू डिझर्व. तुम्हाला जे वाटतं की तुम्हाला मिळालं पाहिजे ते तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही एक्सेप्ट करता की हां, मला हेच मिळालं पाहिजे, हीच माझी ऐपत आहे, हीच माझी औकात आहे, मला एवढंच मिळालं पाहिजे. तर ॲज अन ऑडियन्स तुम्हाला वाटलं पाहिजे की याहून जास्त डिझर्व करतो आम्ही, ही फालतूगिरी नाही आम्ही डिझर्व करत, तर काहीतरी बेटर करा. ते तुम्ही एक्सेप्ट करताय, करोड लोक बघतायत म्हणून ते पॉप्युलर होत आहे. करेक्ट. मग हा दोष ऑडियन्सचा आहे की त्यांनी बघणं सोडावं. समजा तुम्हाला मी नाही आवडत तर मला बघणं सोडा, काहीच माझी मग व्हॅल्यू नाही राहणार आपोआप. करेक्ट. पण तुम्ही बघता त्याच्यानंतर तुम्हीच मग शिवा घालता की ही का एवढी पॉप्युलर होते, किंवा कोणाचंही, माझाच विषय नाही, कोणाचंही, की असलं काहीतरी फालतू करून का एवढं त्यांचं नाव झालं, वॉटेवर. नका बघू त्यांना. युअर अटेन्शन इज युअर पॉवर. तुम्ही तुमचं अटेन्शन नका देऊ त्यांच्याकडे, समोरच्याकडे. कारण की ॲज अन आर्टिस्ट आम्ही तर ऑडियन्सलाच काय म्हणतात, त्यांच्या अटेन्शनसाठीच सगळं चाललंय. बरोबर, त्यांनी ऐकावं म्हणून तुम्ही गाताय. मग तुमच्या अटेन्शनला थोडं महाग करा, की असंच नाही मिळणार, काहीतरी चांगल्या लेवलचा करून दाखव, काहीतरी असं लिहून दाखव ज्याच्यात अर्थ असेल, तेव्हा तुला एक व्ह्यू देऊ आम्ही, असं ऑडियन्सला व्हावं लागेल. तेव्हा जाऊन एखादा आर्टिस्ट चेंज होईल की ठीक आहे मला मेहनत करावी लागेल. कारण की आता तर ऑडियन्स इझिली काही बघायला तयार आहे, तर आर्टिस्ट पण काही करतो. त्यामुळे मला तुझ्याकडून एखादा रॅप आता ऐकायचा आहे, कारण स्पेशली दंगल आणि मराठी रॅप असायला हवं. माझं एवढं म्हणजे बाकी सगळ्या गाण्यांवरती माझ्यासाठी दंगल आहे. अच्छा. कारण मी कुठेही जर मला परफॉर्म करायला सांगितलं, माझं फर्स्ट
इन्स्टिंक्ट. असं नाही की आता हा मराठी चॅनल आहे म्हणून मी दंगल सजेस्ट केलं. कुठेही मी गेले तरी माझं फर्स्ट सजेशन दंगलच असतं की मला दंगल करू द्या. कारण ना त्याचं कारण आहे की त्याच्यामध्ये ना जे मी गाते आहे ते मी ओरिजिनल गाण्यामध्ये ना मी सूर नाही लावले. हो, हवं तसं गायले मी. तर आता मला आयुष्यभर ते गाणं हवं तसं गायची मुभा आहे. क्या बात आहे. चला, इट्स सृष्टी स्टाईल. दंग 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 दंगल बुंगाट अंगात दंग 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 दंगल हालात राजा ज्वारात हालात राजा ज्वारात आरता तारा चंगळ बुंगाट बुंगाट अंगात दंग 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 दंगल. You've come a long, long way from wherever you began. There's another fight, go grab it, cause you know you can. You know that you're the only one, girl, baby. You know you're meant for the dangal. तुझ्या परी न कोणी साथ दे जरी न कोणी चल तू उंच उड ओढतो तुला घरी न कोणी कुणात हिम्मत घालेल तुला बेड्या उगाच मरतोय चल वेड्या. क्या बात आहे सृष्टी. आय मीन व्हॉट काइंड ऑफ एनर्जी यार. अरे ते गाणंच असं आहे तसं यार. आहे, असं दंगल. वाटतं आपण नाचावं उठून. इथं खुर्ची हलते म्हणून मी तरी पण कंट्रोल मध्ये आहे. व्हेरी नाईस. सृष्टी, मला एक वेगळा प्रश्न तुला असा करायचा आहे की म्हणजे जे काही तुझी जर्नी राहिली आतापर्यंतची ती सोपी नाहीये, पण आपण जिथे थांबलो होतो ज्या स्टोरीमध्ये की जिथे तू फायनली तुझ्या आईबाबांना सांगितलंस आणि तू त्यातून मुक्त झालीस आणि ती बाई गेली तुझ्या आयुष्यातून, मग त्यापुढे काय झालं सृष्टीच्या आयुष्यात? तो ग्राफ हा थोडासा कंट्रोलमध्ये आला का? नाही, त्याच्यानंतर म्हणजे असं मला पर्सनली मी एवढी लहान होते की माझे काही एक्सपेक्टेशन्स पण नव्हते. मला काही असं माझं विजन नव्हतं की आता सगळं सुधारलं आता असं होईल तसं होईल, काहीच नव्हतं. पण झालं असं की त्याचा एवढा आफ्टर इफेक्ट राहिला माझ्यावरती त्या 3 वर्षांचा. कारण की ना जे फॉर्मेटिव्ह इयर्स असतात की तेव्हाच आपली पर्सनॅलिटी बनते. आपण आपले कोर मेमरीज बनतायत 4, 5, 6 या वयात करेक्ट ना. तर ते सगळ्या माझ्या मेमरीज फक्त सर्वायवल मोडवरतीच होत्या की मला फक्त आज जिवंत राहायचं आहे रात्रीपर्यंत. तेच होतं माझं एव्हरी सिंगल डे 3 वर्षांसाठी. आणि दुसरी काय मेमरीज नाही. ज्या मेमरीज होत्या सगळ्या अशाच ह्याच्याशीच असोसिएटेड. की माझी एक गोष्ट मला आठवते जेव्हा मी 5 वर्षांची असेन तेव्हा की मी शाळेत होते आणि माझं असं असायचं की आता त्या वयाची मुलं ना शाळेतून घरी जायला घाई असते त्यांना बरोबर. की कधी एकदा कोणतरी येतंय घ्यायला आणि आम्ही सुटतोय. बरोबर. आणि माझं ऑपोजिट असायचं की मला घरी नाही जायचं, मला इथेच बसवून ठेवा, म्हणजे वाटेल तेवढा वेळ इथे बसवा आणि संध्याकाळी माझे आई बाबा येतील कामावरून तेव्हा ते मला घ्यायला येतील, त्यांच्यासोबत मी जायला तयार आहे. कारण की कामवाली मला घ्यायला येईल तिच्यासोबत मला अजिबात नाही जायचंय. तर रोजचं माझं हे होतं. आणि मी काय करायचे, ती स्कूलची आपली लाईन असते ना, म्हणजे शाळा सुटताना जी लाईन मुलांची लाईन असते तर त्यात मी शेवटी असायचे आणि त्यात पण मी उठायचेच नाही जागेवरून. म्हणजे मी पुढे येऊन सांगायचे नाही की माझं कोणतरी आलंय, काहीच नाही. मी मागेच राहायचे की नाही माझं कोणीच नाही आलंय. आणि मग एकदा तिला भांडावं लागलेलं माझ्या त्या आमच्या कामवालीला, टीचरसोबत भांडावं लागलं की नाही मीच आहे, मीच त्यांच्या घरचीच आहे मी आणि मी तिला घ्यायलाच येते रोज. तर तिला भांडावं लागलेलं कारण की मी सरळ सरळ बोलते नाही मी ओळखतच नाही हिला. मी ओळखतच नाही, मी नाही जाऊ शकत तिच्यासोबत. तर भांडण झालेलं. तर माझ्या सगळ्या मेमरीज बेसिकली अशाच आहेत की मी वाचण्यासाठी काय काय केलं, तिच्यापासून दूर राहण्यासाठी वडेवर. आणि आय थिंक माझं पूर्ण स्कूल लाईफ आणि मोर दॅन हाफ माय कॉलेज लाईफ एकदमच एकटेपणामध्ये, मोर दॅन हाफ काय पूर्णच कॉलेज लाईफ. कधी फ्रेंड्स नाही झाले? कधी फ्रेंड्सचं खूपच म्हणजे खूप रेअर केसेस आहेत. जसं की जी माझी बेस्ट फ्रेंड आहे सृष्टी, ती मला 13वीत भेटलेली, मी 13वीत असताना. आणि तेव्हापासून ही माझी सगळ्यात जुनी मैत्रीण आहे. याहून जुनी माझी मैत्रीच नाहीये कोणती. म्हणजे त्याहून आधी ज्या लोकांना ओळखायची होती. हा, तर 13वीत असताना म्हणजे असं म्हणू शकतो की फर्स्ट प्रॉपर फ्रेंडशिप झाली माझी. त्याआधी शाळेत कधीच अशी प्रॉपर फ्रेंडशिप काय, फ्रेंडशिपच्या आसपास म्हणजे मला सरळ सरळ सांगितलं जायचं तोंडावरती की तू नको आहेस आम्हाला इथे, तू इथे काय करत असतेस आमच्यामध्ये रोज, नाही म्हटलंय तुला नको येत जाऊस आमच्यासोबत, असंच तोंडावरती सांगितलं जायचं. कारण की मी देर वॉज नो
काय म्हणतात रिलेटिबिलिटीच नव्हती कोणासोबत, की कोणालाच कळत नाही मी काय बोलते, माझे एक्सपिरियन्सेस कोणाशीच मॅच होत नाहीयेत, तर कसं त्यांना पण मन करणार माझ्याशी बोलायचं, कारण की त्यांना काहीच नाही कळत आहे मी काय बोलते. अंटिल 21 मी अशा लोकांना भेटत गेले ना, जी माणसं आली पण माझ्या आयुष्यात, त्यांनी पण फक्त म्हणजे काय म्हणतात ते एकदम खालच्या पातळीचं टॉक्सिक लोक होते, की वाटेल ते टॉक्सिक करायला ती माणसं तयार होती. कधीच काही चांगल्या मेमरीज पण असोसिएटेड नाही आहेत माझ्या त्यांच्याशी. मला आठवत पण नाही की एखादी गोष्ट त्यांनी चांगली केली असेल. हे सगळे फ्रेंड्स ऑर पीपल आय डेटेड, काय नाही काहीतरीच भलतेच होते ते लोक. टॉक्सिक. अरे कायच्या कायच, म्हणजे मी पहिल्यांदा ज्याला डेट केलेलं त्याने ना काय झालेलं की शाळेत होते मी तेव्हा, ठीक आहे तेव्हा, आणि डेट का केलं कारण की हा एकुलता एक माणूस आहे जो माझ्याशी बोलतोय, बाकी कोण बोलतच नाहीये. तर मला वाटलं अरे इसको तो प्यार बोलते, यही है प्यार. तर मी डेट करायला लागले आणि दोघांना पण काहीच नाही माहिती की डेट करायचं म्हणजे काय करायचं, ह्याला म्हणतात काय ॲक्च्युली काहीच नाही माहिती. जे आसपास काही जण करत होते त्या आम्ही सेम टू सेम कॉपी पेस्ट करत होतो. आणि मग मी 8वीत होते तेव्हा, ठीक आहे, आणि मी जेव्हा 9वीत गेले ना, तर मध्ये वेकेशन आलं आणि वेकेशनमध्ये काहीच सोर्स नाही बोलण्याचा. 8वीत होते तेव्हा आम्ही तो 9वीत होता, तर आम्ही स्कूलमध्ये बोलू शकत होतो. पण मी 9वीत गेले आणि मग तो तेव्हा 10वीत गेला आणि वेकेशन आलं मध्ये, तेव्हा आम्ही काही बोललो नाही. तर आय गॅस ते कनेक्शन एवढं स्ट्रॉंग नव्हतं की ते एकदम ढासळलं. जेव्हा स्कूल परत सुरू झालं, मी 9वीच्या फर्स्ट डेला गेले आणि मी अशी वाट बघते की येस आज आता परत एवढ्या 2 महिन्यानंतर परत भेटणार आहे. आणि रिसेस होती, त्या रिसेसमध्ये मी त्याच्या क्लासकडे जात होते आणि मी बघितलं तो त्याच्या क्लासकडे एका मुलीला घेऊन होता, भिंतीवरती हात ठेवून उभा आहे, आणि मी दुरून बघते की 1 मिनिट हा तर तोच आहे. तर मग हे असं मला असं का दिसतंय. तर ना मी त्याच्या मित्राला बोलवलं आणि मी त्याला म्हटलं की उसको जाके बोल दे की मैं ब्रेकअप कर रही हूँ. तर तो जाऊन बोलला त्याला आणि त्याचा मित्र 2 मिनिटांनी परत आला आणि बोलतो की वो बोल रहे उसको पता है. तर आणि आता तो मला बोलतो मला तेव्हा विचार करायला हवा होता, असं नव्हतं करायला हवं होतं, पण काय करणार, वाईट माणसं सगळीकडेच असतात. पण बेसिकली असं ह्यालाच एस्केलेट करून स्वतःच इमॅजिन कर. मी अजिबातच कॅमेऱ्यावरती नाही सांगू शकत, एकदमच डार्क होईल. पण इमॅजिन कर की हे एस्केलेटच होतंय, की हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता, त्याच्यानंतर मग अजून खराबच होत राहिले फक्त एक्सपिरियन्स. आणि जेव्हा मी रायटिंग सुरू केलं ना, तेव्हा मी एका रिलेशनशिपमध्ये होते आणि मी रायटिंग सुरू केलं त्याच्या आदल्या दिवशीपर्यंत मी फुल प्रयत्न करत होते ब्रेकअप करण्याचा, आणि नाही होत होतं. ते फुल इमोशनल मॅनिप्युलेटर्स असतात ना, की काहीही बोला त्याच्यावरती काहीतरी उत्तर आहे आणि ते असं धरून ठेवणार, अडकवून ठेवणार, त्या टाईपचा होता तो. तर आणि मी तर कायच मूर्ख होते मी तेव्हा, कायच मूर्ख. म्हणजे मला तू काही सांगितलं असतंस ना खोटं, तरी पण काहीही सांगितलं तरी पण मी ते मानलं असतं. हां, खूपच इझिली विश्वास. तर मी जेव्हा रायटिंग स्टार्ट केलं ना, त्याच्या आदल्या दिवसापर्यंत मी रोज महिने झालेले की मी ट्राय करत होते ब्रेकअप करण्याचा आणि नाही होत होतं माझ्याच्यानी. आणि मग मी सुरू केलं रायटिंग आणि 11 दिवसांनी माझा बड्डे होता. तर माझ्या बड्डेच्या दिवशी मी ठरवलं की हा सुंदर दिवस आलाय, ह्याच दिवशी केलं पाहिजे. आणि आसपास म्हणजे त्याच्या 1 दिवसाआधी पण प्लॅन नाही करायला पाहिजे, ब्रेकअप त्याच दिवशी व्हायला पाहिजे. आणि काय केलं होतं, हे पण फिल्मी होता एकदम सीन. तर ना आम्ही ना सॅन्टाक्रूज स्टेशनवर बसलेलो आणि मी विरारला राहायचे आणि माझं कॉलेज होतं चर्चगेटला. तर सॅन्टाक्रूज स्टेशनला आम्ही भेटलो आणि तोपर्यंत एवढं खराब झालेलं ऑलरेडी रिलेशनशिप, कारण की मी रोज फक्त ब्रेकअपबद्दलच बोलायचे, की म्हणजे बोलायचं ॲज इन माझ्या प्रत्येक गोष्टीतून दिसायचं की मला आय एम नॉट हॅपी इन लाईफ ओनली. तर आम्ही सॅन्टाक्रूज स्टेशनवरती भेटलो आणि त्यांनी मला असं विश केलं की हॅपी बर्थडे.
मी म्हटलं थँक्यू, आणि तेवढंच आम्ही बोललो, कारण की आम्ही अशा पातळीवर पोहोचलेलो की आम्हाला बोलायलाच काही उरलं नव्हतं. ऐक म्हणजे सगळं संपलेलं अगदी, की काहीच हाय बाय सुद्धा नाही बोलायचं, फक्त बर्थडे होता त्या दिवशी म्हणून हॅपी बर्थडे तरी बोललो. तर त्या दिवशी मला असं वाटलं की आता मी नवीन व्यक्ती आहे, आता मला असं नाही जमणार की मी ब्रेकअप करण्याचा प्रयत्न करते आणि माझ्याच्याने होत नाही, व्हायलाच पाहिजे आज तर माझ्याच्याने. तर ना मी त्याला लंचसाठी बोलवलेलं. तर तिकडे बाजूला एक रेस्टॉरंट होता, आम्ही तिथे लंच केला. पूर्ण लंच एक शब्द नाही बोललो आम्ही, आणि मी एकटीच खाते आणि तो खात पण नाही आहे, तो त्याची तर भूक पण मेलेली तोपर्यंत. तर तर आम्ही परत आलो ना तिथून, तर जाताना एकत्र जायचं होतं, विरारची गाडी पकडून. नेहमीचं होतं, म्हणजे आम्ही एकत्रच जाणार, जर आम्ही कुठे भेटलोय तर विरारची गाडी पकडून एकत्र जाणार. तर मी म्हटलं की आता जर मी एकत्र ह्याच्यासोबत गेले, मी समजायला सांगितलं की मला ब्रेकअप करायचं आहे, आणि मग हा बोलणार की ठीक आहे मग आपण ब्रेकअप करूया, पण मग एक शेवटचं मी तुझ्यासोबत ट्रेनमध्ये जाऊ शकतो. तर मी म्हटलं हे तर मी नाही होऊ देणार, दिस इज नॉट माय स्टोरी. हे नाही होऊ शकत माझ्यासोबत. तर ना आम्ही स्टेशनवरच बसून मी त्याला अर्धा तास एकदम समजवलं की हे बघ असं असं आहे, आणि तुला पण माहिती आहे की आता ना तुझ्यात काही उरलंय ना माझ्यात काही उरलंय, काहीच आवडण्यासारखं आपल्यात उरलेलं नाही आहे, तर फुकट मला आता अजून नाटक नाही जमणार माझ्याने. तर मी आता चालले आहे, मला फक्त जाऊ दे, आणि तू अजिबात टेन्शन नको घेऊ माझं, मी खूप खुश राहीन. तर ना त्यांनी म्हटलं, जसं मी प्रेडिक्ट केलेलं ना तसं तो बोलला की ठीक आहे करूया मग आपण ब्रेकअप, पण आपण एक शेवटचा एकत्र जाऊ शकतो का. तर मी म्हटलं नाही, मला ॲक्च्युली कॉलेजला जायचं, तर मला चर्चगेट गाडी पकडायला लागेल. तर बोला आता तर संध्याकाळ झाली आहे, कॉलेज बंद झालं आहे. ते म्हटलं मी नाही तुला एक्सप्लेन करू शकत, पण मला कॉलेजला जायचं आहे. आणि चर्चगेट गाडी आली, मी तो बोलला मी तुला एक शेवटचं सांगतोय, थांब, लास्ट असं अचानक कसं असं तसं, आणि तो बोलतोय त्याचं चालू आहे. म्हटलं चल बाय, आणि बाय म्हणून मी निघाले. आणि ना माझ्या डोक्यात ते चालू होतं की हा तिथे बसून अगर ये तुझसे प्यार करती है तो ये पलट के देखेगी. तर मी फुल ठरवलं, जरा पण ना चुकून पण अशी नजर पण नाही गेली पाहिजे. एकदम जायचं डायरेक्ट ट्रेनमध्ये पण चालत राहिले, ट्रेनमध्ये पण पुढेच जाते. आणि डायरेक्ट चर्चगेटला गेले. चर्चगेटला जाऊन मरीन ड्राईव्हला मी फुल त्या दिवशीपासून अड्डा बनवला की रोज आपलं मरीन ड्राईव्हला जाऊन बसायचं आणि नेचर एन्जॉय करायचं. सृष्टी, तू नेचर लवर आहेस हे मला कळलेलं आहे, कारण तू रात्रंरात्र जाऊन मरीन ड्राईव्हला जाऊन बसतेस आणि चंद्रतारे बघतेस, आणि रात्रभर तू झोपत नाही असंही मला कळलेलं आहे. सो हे मेहनत आहे. पण हे काय वेडेपण आहे हा. आता ह्या वर्षीच माझं रेग्युलरच झालंय एकदम की मी रात्री घरी नसते, आणि एकतर मी कुठेतरी बसून लिहित असते रात्रभर, किंवा मग मी फक्त बघतच असते कधी कधी, आणि कळतच नाही रात्र कुठे गेली. आणि मग घरी जाऊन त्याबद्दल लिहिते. मग मी एवढ्या कविता झाल्या ना ह्या चक्करमध्ये, या वर्षी मी एवढ्या कविता लिहिल्या झाडांबद्दल आणि चंद्र तारे हे ते त्याबद्दल. पण तसलेवाले नाही की प्रेमामध्ये जे लिहितात ना लोक चंद्र तारे वगैरे, तसं काय नाही. ॲक्च्युली चंद्र ताऱ्यांबद्दल लिहिलेत. हां, आणि ॲक्च्युली झाडांबद्दल. तर ना माझे आत्ता असे काही फ्रेंड्स आहेत जे त्यांचं पण मॅच करते, त्यांचं पण प्रॉब्लेम माझ्यासोबत, की त्यांना पण नाही झोपायचं आहे रात्रीचं, आणि त्यांना पण काहीतरी असं करायचं ज्याचं म्हणजे एक्सप्लेनच नाही करू शकते का केलंस असं, आणि रोज का केलंस नंतर. पण एकटक बघून काय विचार काय चालू असतं. मी ना रोज असं सेम तर नसतं की रोज मी जाऊन एका गोष्टीबद्दल विचार करते असं म्हणता खाली बसून, असं नाही आहे. मला ना म्युझिक इंडस्ट्रीबद्दल हे वाटतं की जर म्युझिक इंडस्ट्रीमधली जास्त माणसांनी किंवा आर्टिस्टिकच जास्त लोकांनी नेचर जास्त एक्सप्लोअर केलं, असं काहीतरी बघायला लागले जे नाही बघत रोज जनरली, तर आपोआप ते जे आपण शोधत असतो ना की 80s में तो क्या गाणे थे, आणि तेव्हा तर काय 70s मध्ये काय तो दौर होता, तो इझिली परत येऊ शकतो. आपला लक्ष सगळा फोन आणि वड्यावर, आपला लक्ष खूप वेगळ्या गोष्टींकडे, तर आपल्या गाण्यांमध्ये किंवा आपल्या मूवीजमध्ये ते दिसून येतं की आपलं लक्ष कशावरती आहे. तर माझं मी ठरवलं की माझं लक्ष बेटर गोष्टींवर असलं पाहिजे. पण तू रात्री बसून जेव्हा लिहितेस त्यातली एखादी झलक, काय कविता किंवा काय ते, कविता प्लीज. हां हां
बघूनच करू शकते हा ना मी. प्लीज प्लीज वाय नॉट. मी एवढ्या सगळ्या Last- कविता आठवून लास्ट 4 महिन्यामध्ये मी एवढं कुत्र्यासारखं लिहिलंय ना. मी ना थोड्या दिवसांआधी हे केलं, काउंट केलं की मी 60 डेजमध्ये 85 पोएम्स लिहिल्या. हो. म्हणजे दिवसाच्या एकूण जास्तच नेहमी. आणि तू हिंदीत लिहिते. हिंदी, इंग्लिश, गझल असते तर त्यात उर्दू असतं थोडंफार, करेक्ट. आणि मध्येच कधीतरी स्पॅनिशमध्ये, जे मला येत पण नाही, मी लिहिते. आणि वाटेल ॲक्च्युली कधी कधी खूपच रेअरली, म्हणजे मराठी तर खूप रेअरली लिहिता येतं मला, कारण की ना मला माझा मराठीमध्ये एकच प्रॉब्लेम आहे की मला व्यक्त होता नाही. नाही यमक नाहीत. ओ. व्यक्त होता येतं मला कोणत्याही भाषेत, यमक नाही सुचत. आणि सगळे यमक मला पाठ झालेले आहेत ऑलरेडी हिंदी आणि इंग्लिशमध्ये. त्यामुळे काही बोलायचं झालं पहिलं ऑटोमॅटिकली ते येतं. हा. तर ना अगर कोई नहीं कहता है मुझसे हाँ जी खतरा है, अगर कोई नहीं कहता है मुझसे हाँ जी खतरा है, तो मैं खुद ही मनाने लग पड़ूँ खुद को कि खतरा है. हमें आशिक मिजाजी बन नहीं जाना है गलती से. म्हणजे आपल्याला प्रेमात नाही पडलं पाहिजे. हमें आशिक मिजाजी बन नहीं जाना है गलती से, मेरे दिल में भी खतरा है, तेरे दिल में भी खतरा है. मेरे कुछ है खराब हालत तजुर्बे, क्या किया जाए. मेरे कुछ है खराब हालत तजुर्बे, क्या किया जाए. मुझे लगता रहेगा इश्क की हर बाजी खतरा है. परखती हूँ कहीं एक सब्ज दिल, सब्ज म्हणजे ग्रीन, अच्छा. म्हणजे ग्रीन फ्लॅग्स, कोणता ग्रीन फ्लॅग दिसला की मी परखती हूँ. परखती हूँ कहीं एक सब्ज दिल का रंग ढलता हो, परखती हूँ कहीं एक सब्ज दिल का रंग ढलता हो, कि ना मंजूर दूजे रंग बल्कि धानी खतरा है. धानी म्हणजे लाईट ग्रीन. अच्छा. की मला ग्रीन फ्लॅग म्हणजे ग्रीन फ्लॅगच पाहिजे, लाईट ग्रीन पण माझ्यासाठी खतरा आहे, नको आहे. की नाही जमणार. परखती हूँ कहीं एक सब्ज दिल का रंग ढलता हो, कि ना मंजूर दूजे रंग बल्कि धानी खतरा है. न जाने किस तरह पेश आए है मुझसे मेरे महबूब, न जाने किस तरह पेश आए है मुझसे मेरे महबूब, मुझे अब जाने कैसे किस्म का एक जिस्मी खतरा है. न जाने किस तरह पेश आए है मुझसे मेरे महबूब, मुझे अब जाने कैसे किस्म का एक जिस्मी खतरा है. जले जो दूध से वो कुछ खबरदारी से पीते छाछ, जले जो दूध से वो कुछ खबरदारी से पीते छाछ, तो मुस्तकबिल भी उतना है कि जितना माजी खतरा है. मुस्तकबिल म्हणजे फ्युचर, अच्छा. माजी म्हणजे पास्ट. की जो दूध का जला छाछ भी फू फू के पिता है, की पास्ट मध्ये एकदा झालंय तर फ्युचर काही असलं तरी आपल्यासाठी ते खतराच आहे. जले जो दूध से वो कुछ खबरदारी से पीते छाछ, तो मुस्तकबिल भी उतना है कि जितना माजी खतरा है. मुझे लगता है कि आकाश सारे दूर हो जाए, मुझे लगता है कि आकाश सारे दूर हो जाए, मुझे छूने को आगे आता हर एक साथी खतरा है. मुझे लगता है कि आकाश सारे दूर हो जाए, मुझे छूने को आगे आता हर एक साथी खतरा है. मेरे आशिक कई थे, हर किसी ने ये सिखाया कि दोबारा अगर किसी एक शख्स में मैं उलझी खतरा है. मेरे आशिक कई थे, हर किसी ने ये सिखाया कि दोबारा अगर किसी एक शख्स में मैं उलझी खतरा है. बदल डाली थी मैंने ज़िंदगी चाहा सुकून आए, बदल डाली थी मैंने ज़िंदगी चाहा सुकून आए, कभी सोचा न था मैंने कि मैं सोचूंगी खतरा है. की सगळं ज्या दिवशी चेंज केलं त्या गेटच्या बाहेर, तेव्हा तरी वाटलेलं की आता सगळं हां. बरं आहे. पण तेव्हा असं नव्हतं वाटलं की त्यानंतर सुद्धा वाटत राहणार की आहेच खतरा अजून. बदल डाली थी मैंने जिंदगी चाहा सुकून आए, कभी सोचा न था मैंने कि मैं सोचूंगी खतरा है. मैं चाहूंगी मुझे नजमें जबानी याद हो जाए. मला काहीच लक्षात बाय हार्ट नाही राहत मी लिहिलेलं, सगळं बघून वाचावं लागतं. मैं चाहूंगी मुझे नजमें जबानी याद हो जाए, मगर तुझको ज़बा तक आने देने में भी खतरा है. अगर कोई नहीं कहता है मुझसे हाँ जी खतरा है, तो मैं खुद ही मनाने लग पडू खुद को की खतरा है. असं व्हेरी नाईस. असं रोज रॅन्डम काय काही. आणि आता ह्याचा काही संबंध नाही नाईट स्कायशी, पण आपोआप नाईट स्काय खाली बसून येतं. एकदा ही 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 गझल मी एका मित्राला पिक करायला गेले स्टेशनवरून, त्याला 20 मिनिटं लेट होणार होतं त्याच्या ट्रेनला, त्या 20 मिनिटात मी ही लिहिली. क्या बात आहे. आणि माझा हाच फ्लेक्स आहे आता माझा रिसेंट फ्लेक्स हा आहे की मी एवढं लिहिते आहे रोज की आता मला तू जर थोडा वेळ टाईम, म्हणजे समजा तुमचं आता रिसेटअप करायचं असेल तर तो जो वेळ मिळेल ना, तर मला त्याच्यात एक अख्खी गझल सुचणार, माझी लिहून होणारच होणार.
आणि माझी गॅरंटी आहे ती, म्हणजे मला डाऊटच नाही आहे स्वतःवर. करून दाखवणार म्हणजे दाखवणार, कारण मी रोजच करून दाखवते स्वतःला, त्यामुळे मला माहिती आहे. गॉड गिफ्ट आहे तर हे माझं तुला. असं काहीतरी मैं फ्लेक्स नहीं पाहिजे तो होतं कौन लाईफ मध्ये. हे काय की गाडी घेतली आणि घर घेतला. हर कोई लेता है, सिर्फ रॅपर नहीं लेता है गाडी घर. ये हर कोई नहीं करता है. ते आता तुझं खरं तर मैं नाही तो है कौन ना? है. ते आठवतंय असं मला. येस. तर सृष्टी, खरंच तुझा प्रवास हा सोपा नाहीये. खूप म्हणजे असं असतं ना की प्रत्येकाच्या आयुष्यात एक ठराविक वेळ येते जेव्हा तो चॅलेंजेस फेस करतो आणि त्याची आपण आयुष्याची जय करतो. पण तुझं तर अख्खं आयुष्य स्टार्टिंग फुल आयुष्याची जय आहे. मागे वळून बघताना तुझ्या त्या 4 वर्षाच्या सृष्टीला किंवा त्यानंतरही तुझे फेस केलेलं आहेस त्या सृष्टीला काय म्हणशील? मी आय थिंक काही बोलणार नाही. मी आय थिंक ती व्यक्ती बनेन जी 4 वर्षांच्या सृष्टीसाठी आपला आवाज वापरते. जे बाकी लोक गप्प होते त्यांच्या विरुद्ध बेसिकली मी बनेन. की जर मी तिथे असेन जिथे 4 वर्षांची सृष्टी आहे, तर मी माझ्या आईबाबांशी बोलेन, 4 वर्षांच्या सृष्टीच्या आईबाबांशी बोलेन आणि त्यांना सांगेन की काय चाललं आहे, म्हणजे हे पटकन आवरावं. ॲक्च्युली कामालीला हायर करण्याआधीच मला असलं पाहिजे तिथे. पण जर तू मागे गेलीस आणि तुला त्या सृष्टीला म्हणजे काही म्हणायचं असेल किंवा वाचवायचं असेल किंवा तिला सांगायचं, जर तू तेव्हा का नाही बोललीस, तर तू नाही बोलणार तिला? नाही, मी आय थिंक मॅक्स मी गेम्स खेळेन तिच्यासोबत. मी एकटी खेळत होते लहानपणी, माझ्यासोबत खेळायला कोणी नव्हतं. मी तिच्यासोबत खेळीन. आय थिंक सांगणार मी काहीच नाही. मला सेम टू सेम सगळं एक्सपिरियन्स केल्याबद्दल मी ग्रेटफुल आहे की हे सगळं झालं. थँक गॉड हे झालं, थँक गॉड हे झालं. जे काही झालं आहे प्रत्येक गोष्ट तशीच झाली. म्हणून आत्ता म्हणजे एखादी जरी समजा एखादा जरी एक्सपिरियन्स वेगळा असता, मे बी मग माझ्या स्टोरी सांगताना मी एवढी खुश नसते किंवा मला त्याच्यामध्ये जोक्स दिसत नसते. माझ्या पर्सनॅलिटीमध्ये काहीतरी फरक पडला असता. मला नको आहे तो, मला हीच पाहिजे. क्या बात आहे सृष्टी, खरंच खूप मजा आली तुझ्याशी बोलताना. थँक्यू. पण जाता जाता असं सोडणार नाही तुला एक रॅप. मी माझं जे रिसेंट रिलीज आहे त्यातलं एक वर्स करते आणि ते मला वाटतं आत्तापर्यंतचं माझं सगळ्यात महत्त्वाचं गाणं आहे. जे इनफॅक्ट मी तुला सांगत होते की जर कोणाचाही व्हॉइस बनता येत असेल तर बनायला पाहिजे आणि त्या लोकांनी स्वतःला गर्वाने म्हटलं पाहिजे की मी आर्टिस्ट आहे, मी रॅपर आहे, वॉट एव्हर जे काय तुम्ही करता. तर माझं एक रिसेंट जे गाणं आहे ते वॉर आणि टेररिझमबद्दल आहे आणि मला फक्त त्यातून एवढंच सांगायचं आहे, जे लोक गप्प बसलेले आहेत आपल्या आसपास भरपूर लोकांसोबत खूप काही वाईट घडत असताना आपण जे लोक गप्प बसले, ज्यांच्याकडे हे प्रिव्हिलेज आहे की ते गप्प बसू शकतात आणि काहीच फरक नाही पडणार त्यांना, कारण की त्यांच्यासोबत काही वाईट नाही होते, कुठेतरी दूर होते. दुसरे कोणीतरी गरीब आहे, कोणीतरी मायनॉरिटी आहे, कोणीतरी त्यांच्याहून कमी फॉर्च्युनेट आहे, त्याच्यासोबत सगळं होतं. आपण दूर बसलोय आणि आपण गप्प बसलोय. त्या जे गप्प बसलेले लोक आहेत त्यांच्यासाठी हे गाणं आहे. तर ज्यांच्याकडे प्रिव्हिलेज एवढा आहे की तुम्ही यूट्यूब व्हिडिओज अख्खे बघू शकता आणि तुमच्याकडे फोन आहे किंवा लॅपटॉप आहे किंवा वॉटेवर टी व्ही आहे, म्हणजे तुमच्याकडे एक सर्टन प्रिव्हिलेज आहे, म्हणजे हे गाणं तुमच्यासाठीच आहे. त्याची ना सुरुवात अशी आहे, स्पॅनिश आहे त्याची सुरुवात. त्या लाईन्सचा अर्थ सांगते मी. A nosotras no nos importa, pero los niños se están muriendo. A nosotras no nos importa, pero los niños se están muriendo. एक अरसा हो गया कि हमने हिसाब रखा नहीं, मन में बिल्कुल इरादा इनकलाब रखा नहीं. जब जब एक जंग छिड़ी है फटका कितनों को पड़ा है, बिल्ली का खेल है मगर मरना चूहों को पड़ा है. जिस किसी के घर जाए बिल्ली खाक खाक कर जाए बिल्ली, आंखों में धूल झोंक कर अपनी आंख भर जाए बिल्ली. जंग से किसका पेट भरा आखिर ये किसका किया धरा, बिल पर कंकड़ की हुई बौछार तो बिल में कौन मरा.
अपनी धुंधली सी आंखों से एक दिन उस बिल में झांको, किसके हाथ में कंकड़ जानो, tira la piedra, escóndelo mano, en nosotras no nos importa pero los niños se estén muriendo, en nosotras no nos importa pero los niños se estén muriendo. ह्याच्यामध्ये जे मेटाफर आहे ना, बिल्ली चुहा, बिल्ली इज बेसिकली द पॉवरफुल, ज्याच्या हातात पॉवर आहे, आणि चुहा म्हणजे आपण सगळेच आहोत, जो मारला जातो. आणि ते म्हणतात ना की मांजरीचं खेळ उंदराचं मरण. तर लुक एट इट फ्रॉम अ नॅशनल पर्स्पेक्टिव्ह और सोशल पर्स्पेक्टिव्ह, की ज्या लोकांच्या हातात पॉवर आहे, जे बिलियनर्स आहेत किंवा जे पॉलिटिशियन्स आहेत किंवा कोणतीही ऑथॉरिटी आहे, ऑथॉरिटेटिव्ह पोझिशन्सवर आहेत, ते आहेत ह्या स्टोरीमधली बिल्ली, की त्यांच्यासाठी जे काय चाललं हा सगळा खेळ आहे, पण उंदरांसाठी मरण आहे. आणि काय होतं ना, आपण जे टी व्हीवर बघतो न्यूजमध्ये वगैरे, जे आपल्याला दाखवलं जातं न्यूज म्हणून, ती शेवटी तीच न्यूज आहे जी मांजरीच्या मर्जीने चालणारी न्यूज आहे. नव्हतं बोलायचं मला. बोललीस आता. तर मांजरीच्या मर्जीने चालणारी न्यूज आहे, आणि आपल्याला ते दाखवलं जातं जे मांजरीला दाखवायचं आहे. आणि मांजर जर दगड घेऊन बीळ फोडते आणि उंदराला मारते, तर मांजर कधी दाखवणार नाही तुम्हाला, हा बघा माझ्या हातातच दगड आहे. तो मांजर कधी पण तो हात लपवणार आणि तुम्हाला दगड दिसणार नाही. आणि मांजर स्वतः तिने हे काय म्हणतात, आंखों में धूल झोकना, ही पूर्ण धूळ उडवली आहे तिने मांजरीने स्वतः. पण आपल्यासमोर जेव्हा आपल्याला टी व्हीवर दिसणार तेव्हा आपल्याला दिसणार की मांजर तर रडते, तिला किती वाईट वाटतंय की कुठेतरी कितने चूहे मर गए और कितना बुरा लग रहा है. तर आपल्याला हे दिसणार आहे. आणि ती खरी धूळ आहे जी आपल्या डोळ्यात झोकली जाते, की अजिबात मांजर रडत नाही आहे. आणि त्या लास्ट लाईन जिथे मी स्पॅनिश वापरले ना, की किसके हाथ में कंकड़ जानो, तिराला पियद्रा एस्कोंदेलो मानो. तिराला पियद्रा एस्कोंदेलो मानोचा अर्थ आहे की ज्याच्या हातात दगड असतो तो कधी आपला हात लपवतो. तर बघा की कोणाच्या हातात दगड आहे ते बघायला ओळखा. दिस इज टू द ऑडियन्स, की तुम्हाला ओळखावं लागेल. आणि तो जो हुक आहे, En nosotras no nos importa pero, म्हणजे वी डोंट केअर बट los niños estén muriendo, की चिल्ड्रन आर डाईंग. की आपल्याला नाही फरक पडत इथे बसून, कारण की आपलं करिअर सेट आहे, लाईफ सेट आहे, आपल्या घरात सगळं सेट आहे आपलं, म्हणजे आपल्याला काहीच नाही फरक पडत. आपल्याकडे इनफ प्रिव्हिलेज आहे की आपल्याला कधी फरक पडणार पण नाही, पुढे जाऊन पण आपलं काहीच नाही होणार आहे, आपल्यासोबत काही वाईट नाही होणार आहे, जे कोणासोबत तरी होत आहे. तर आपल्याला नाही फरक पडत. पण भरपूर लहान मुलं मरतायत करंटली एव्हरी सिंगल डे. आणि विचार करा की आपण कसे झालो की आपल्याला फरक नाही पडत आहे. आपलं लक्ष कोणत्या तरी शॅम्पू कंडिशनरवर आहे आणि ह्याच्यावर नाही आहे की आपल्या आसपास कुठेतरी हे चाललं आहे. आपल्याला प्रायोरिटी वाटते की कोणत्या सेलिब्रिटीने कोणती ब्रँड डील केली आणि आता त्या ब्रँडचं मला सगळं वापरायचं. नन ऑफ इट मॅटर्स. कोणत्याही तुमच्या फेवरेट सेलिब्रिटीने काही केलं, काय कपडे घातले आणि कोणत्या इव्हेंटमध्ये कोणत्या फिल्म फेस्टिवलला गेले, नन ऑफ इट मॅटर्स. इट्स ॲक्च्युली शेमफुल जर आपल्या आसपास एवढं सगळं घडत असताना कोणी काही बोलत नाही आहे आणि मोठ्या मोठ्या इव्हेंट्समध्ये मोठे मोठे खर्च करून ते त्यांच्या रोजच्या जगण्यात, म्हणजे त्याच्या रोजच्या जगण्यातून ते दिसून येतं की अरे काय कपडे आहेत यार, आणि काय स्टाईल आहे आणि काय गाडी आहे. जर हे दिसून येतं आहे तर तुम्हाला तुमच्या आवडत्या सेलिब्रिटीवरती त्या बाबतीत तरी लाज वाटली पाहिजे की हे काय आहे हा माणूस, की ह्याला अजूनसुद्धा फरक नाही पडला, एवढा प्रिव्हिलेज असून एवढा आवाज असून नाही उचलला. व्हॉट इज द पॉईंट? बघणं बंद करा त्याला. इवन इफ इट्स मी, बघणंच बंद करा. पण इट्स नॉट ऑन बी मी, लेट मी टेल यू दॅट. कारण तू तुझा आवाज उठवतोस येणार आहे. सृष्टी, थँक्यू सो मच. थँक्यू. या पॉडकास्टने मलाही खूप शिकवलंय. आज तुझ्या या सगळ्या विचारांनी मलाही अनेक गोष्टी तू दिल्या आहेस आणि आपल्या प्रेक्षकांनाही भरपूर टेकअवे या पॉडकास्टमधून मिळाला. अँड दॅट्स इम्पॉर्टंट. आवाज उठवणं इम्पॉर्टंट आहे. अन्याय सहन करू नका. राईट? येस. अन्याय सहन होताना बघू पण नका, आणि दुसऱ्यावर अन्याय होतानाही तेच बघू नका. एक्झॅक्टली. थँक्यू. थँक्यू. या